विसर्जन पाहण्यासाठी आणि आम्ही चाललो आहोत नांदेड येथील झरी या ठिकाणी, जिथं आम्ही दरवर्षी जातो गणपती विसर्जन पाहण्यासाठी. तिथं सुद्धा खूप मोठे मोठे गणपती विसर्जन केले जातात. तर आमच्याबरोबर तुम्हाला सुद्धा दाखवतो आम्ही की इथे नांदेडमध्ये गणपती विसर्जन कशा प्रकारे केलं जातं. आज आम्ही बनवणार होतो मस्त असे उकडीचे मोदक, आणि ते आम्ही बनवणार होतो फक्त आणि फक्त राधवीच्या फरमाईशवर. कारण ती कालपासून आहे ना मागे लागली होती की आम्हाला उकडीचे मोदक खायचे. आता तिचं कसं असते, तिला काही एखादी खायची वस्तू असेल तर ती तिला जेव्हाच्या तेव्हा पाहिजे असते, पण तसं होत नाही. म्हणून आम्ही काय केलं, दळण वगैरे दळून घेतलं, त्याचं तांदळाचं पीठ दळून आणलं. मग दुसऱ्या दिवशी आहे ना छान आम्ही हे छान मोदक वगैरे बनवायला घेतले. आणि आज ना ती शाळेत न जाण्यासाठी तिने खूप जास्त हट्ट लावले होते, आणि ती आज सकाळी मार पण खाऊन गेली होती. मी म्हटलं चला जाऊ दे, आता आज तिची ना आपण ही एक फरमाईश पूर्ण करू, म्हणजे ती थोडीशी खुश पण होईल आणि सकाळी जे मार खाल्ला आहे ना ते विसरून पण जाईल. आणि हे जे मोदक आहेत ना, हे आम्ही फर्स्ट टाईम बनवणार होतो. आम्हाला याबद्दल काहीही कल्पना नव्हती की हे कसे होतील, टेस्ट कशी लागेल, काही आयडिया नव्हती. जसं जसं यूट्यूबवर पाहत गेलो तसं तसं आम्ही हे जे मोदक आहेत ना ते बनवायला घेतले. पण ह्याचं सारण जे आहे ना खूप टेस्टी झालं होतं. पण आम्हाला आहे ना मोदक बनवता येतच नव्हते. कारण गव्हाच्या पिठाचे मोदक आपल्याला बनवायला सोपे पडतात, कारण ते ना पीठ लवकर वळलं पण जातं. पण हे जे आहेत ना, हे मोदक आम्ही भरपूर अशा ट्रिक्स यूट्यूबवर पाहून ट्राय केल्या, पण त्या काही जमल्या नाही. आणि फायनली मला थोडासा एक मोदक छान जमला, ह्याची खुशी मला खूप होती. तर तसंच आहे ना, मग ह्यांनी आहे ना मला अशा लाटा लाटून दिल्या आणि मी मस्त असे मोदक वगैरे बनवायला घेतले. मोदक ना जसे जसे बनवत होते ना तसे तसे त्याला छान असा शेप येत होता, आणि ते बनत पण छान होते, आणि आकार पण त्याला खूप सुंदर येत होता. तर मी आहे ना खूप छानसा इंटरेस्टनी करत होते. आणि हे हट्ट मी जी काही पुरवणार नव्हते, पण तिची आजीसुद्धा होती आणि आजी हेल्प करावं लागत होती, म्हणून मी हे मोदक बनवायला घेतले. तसं तर आम्ही पहिले कधीही उकडीचे मोदक खाल्लेले नाही आहे. तर आम्ही ना मस्त असं खोबरं, जे ओलं खोबरं असतं ना ते खिसून मिक्सरमधून काढून वगैरे घेतलं, आणि मस्त उकड काढून घेतली तांदळाच्या पिठाची. आणि ह्यामध्ये आम्ही दुसरं जास्त काहीच टाकलं नाही, फक्त गूळ आणि खोबरं, ओलं खोबरं, बस एवढंच टाकलं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी अशी वेलची पूड टाकली, बस. मोदक खायला इतके अप्रतिम झाले होते. फर्स्ट नैवेद्य आम्ही गणपती बाप्पांना दाखवला, आणि इथं तर हिला आहे ना म्हणजे असं सबरच पडत नव्हता की हे मोदक कधी उकडतील आणि कधी खाऊ, कधी उकडतील आणि कधी खाऊ. पण जेव्हा आहे ना आपण एखादी गोष्ट करतो आणि मुली किंवा आपले लेकरं आहे ना आवडीने खातात ना, ते एकच आपल्याला सॅटिस्फॅक्शन असते. आता हिच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळत असेल, हो ती ओव्हर ॲक्टिंग करते, पण तिचे एक्सप्रेशन छान होते आणि तिला मोदक वगैरे आवडले होते. आता नांदेडमध्ये जिथं 5 फुटाच्या वर जे गणपती जे असतात ना ते विसर्जित केले जातात, त्या ठिकाणी आम्ही गेलो, म्हणजेच झरी या ठिकाणी. तर तिथं आहेत ना इतके मोठे मोठे आणि इतके सुंदर गणपती होते की त्याची काही तुम्ही मीन्स मी तर एक्सप्लेनच करू शकत नाही, एवढे सुंदर सुंदर होते. आता मी पूर्ण तर गणपती काही तुम्हाला दाखवू शकत नव्हते, पण ह्यामध्ये मी 1-2 जे गणपती आहे ना तुम्हाला दाखवले. आणि आमच्या इकडं ना विसर्जन खूप अशा छान पद्धतीनं केलं जात आहे. म्हणजे गणपती बाप्पांचा आहे ना कुठलाही मूर्तीचा भाग आहे ना न डॅमेज करता तुम्हाला गणपतीचं विसर्जन खूप छान पद्धतीने केलं जात होतं. आणि हे एकच सॅटिस्फॅक्शननं मनाला होतं की हां बाप्पा आले आणि छान सुखरूप आपल्या आपल्या घरी गेले, ह्याचाच आम्हाला आनंद होता. आता हे खूप मोठी मूर्ती होती, पण इतक्या छान पद्धतीने आहे ना विसर्जन केलं जात होतं. आणि आता बाप्पा आले कधी आणि गेले कधी, कारण येताना जो उत्साह असतो ना तेवढाच आपल्या मनाला खराबही वाटतं ते बाप्पा जाताना. तर आज बाप्पांच्या जाण्याचा दिवस होता, आणि मनाला कुठं ना कुठं थोडंसं वाईटसुद्धा वाटत होतं की 10-11 दिवस आहे ना आपले दिवस कुठं जातात काय नाही आपल्यालासुद्धा कळत नाही. कारण जी रौनक असते आणि जे आनंद उत्साह असतो ना बाप्पा आल्यानंतरचा, तो
आपण कुठेच मिळवू नाही शकत. आणि असेच आमचे बाप्पा आहेत ना, आता हे जे छोटे छोटेसे जे बाप्पांच्या मूर्त्या आहेत ना, ह्या आपण मनोभावे घरामध्ये छोटे छोटे गणपती जे पूजन करतो ना, त्या ह्या मूर्त्या आहेत. आता हे एकत्रपणे ह्या सुद्धा मूर्त्यांचं आहे ना विसर्जन होणार होतं थोड्या वेळानंतर, म्हणून मी म्हटलं पटापट ह्यांचा सुद्धा व्हिडिओ बनवून घेते. आता यामध्ये ना एक मूर्ती होती जी महादेवांच्या अवतारातली होती आणि ती मूर्ती इतकी सुंदर दिसत होती ना. मग आम्ही सर्वांनी आहे ना त्या मूर्तीसोबतच फोटो काढून घेतले, व्हिडिओज घेतले, कारण ती मूर्ती खरंच महादेवांचं आहे ना एक अवतार घेतल्यासारखी मूर्ती दिसत होती आणि खूप सुंदर मूर्ती होती. आम्हाला ती मूर्ती पण आवडली आणि इथे जेवढेही बाप्पा होते ते खूप सुंदर होते. आणि आज या बाप्पांचा इथं लास्ट दिवस असणार आहे आणि हो, बाप्पा आपल्याबरोबर सदैव राहणार आहेत हे मला माहिती आहे. पण कितीही असो मनाला थोडा तरी दुःख होतोच की बाप्पा आता आपल्याला जिथं आपण रोज आरती करतो ना तिथं आपल्याला बाप्पा दिसतात आणि आपल्याला वाटत राहतं. आणि तेवढ्यातच ना मला वेदू विचारत होती की मम्मी आपण बाप्पांचं विसर्जन का करतो. तर मी तिला आहे ना तेच इथं सांगत होते की आपण विसर्जन का करतो काय आहे ना त्याची स्टोरी मी तिला पूर्णपणे सांगितली. तर आता ती वयाने खूप कमी आहे, तिला ही स्टोरी कळणार तर नाही आहे, पण मी तिला शॉर्टमध्ये जेवढं तिला समजतं ना तशा पद्धतीनं तिला समजावून सांगितलं. आणि माझं गुणी बाळ आहे ते खूप छान पद्धतीनं ऐकते पण आणि हो का म्हणते. मला ती खूप आवडते आणि तिने आहे ना खूप छान असं विसर्जन पण एन्जॉय केलं, येताना थोडी शॉपिंग पण केली. कशा वाटल्या गणपतीच्या विसर्जनाच्या इथल्या सुविधा तुम्हाला? खूप छान वाटल्या आणि खरं सांगायचं तर गणपतीचं एक नाही इथं विसर्जन करताना अपमान वगैरे केला जात नाही, जसं की व्यवस्थितरित्या JCBनी वगैरे असं खाली पाण्यात सोडलं जातं. छान आहेत खरंच सुविधा, खरंच खूप सुंदर बनवल्या आहे. व्यवस्थितरित्या विसर्जित केलं जाते आणि इथं ह्या सुविधा आहे ना पहिल्याच केल्या जातात. JCB वगैरे सगळे इथं अरेंज केले जातात. तर छान वाटलं. आत्ता जे इंस्टावर वगैरे व्हिडिओज पाहत आहोत तर पाहून खराब वाटत आहे भरपूर. ज्या गणपतीची आपण 11 दिवस 9 दिवस 10 दिवस पूजा करतो त्या गणपतीचा असा अपमान होताना पाहूनही वाईट वाटतं. आमच्याकडे असे छान पद्धतीनं गणपती विसर्जन केले जातात. इथे माशा खूप सुंदर आहेत. हे बघा खूप छान माशा आहेत इथं. हे बघा पहिले तरी खूप माशा होत्या. इथं एक सर्वात मोठी आहे ना ती माशी आहे बघा. इथं दिसते का नाही माहिती नाही, पाणी तेवढं स्वच्छ नाही आहे. हे इथं पण आहेत. हां ब्लॅक आहे. हो हो छान आहे वेदा. चला आता गणपती विसर्जन वगैरे आमचे पाहून झाले. आता गणपती विसर्जन तरी भरपूर लेटपर्यंत चालणार आहेत. आम्ही तर तेवढा वेळ थांबू नाही शकत. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय.